तुम्ही इथे बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत असा हा शिरा झाला आहे। नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण तोंडात टाकताच विरघळेल असा मस्त मऊ लुसलुशीत उपवासाचा बटाट्याचा शिरा करणार आहोत। करायला खूप सोपा आहे, चवीला इतका छान लागतो ना की अगदी कापसासारखा मऊ होतो आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो। ज्यांना उपवासाला तेलकट तिखट तळलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांनी हा शिरा नक्की ट्राय करा। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर शिरा करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतले आहेत। हे वजनाने 400 ग्रॅम एवढे बटाटे आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता एका कुकरमध्ये हे स्वच्छ धुतलेले बटाटे टाकायचे। बटाटे शिजण्यासाठी भरपूर असं पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर या बटाट्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेतल्या। कुकरची पूर्ण वाफ निघून गेली। बघू शकता बटाटे छान असे शिजले आहेत। तर आता या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बटाटे खूप जास्त गाळसुद्धा करायचे नाही। तर अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याची साल आपण काढून घेणार आहोत। बटाटे व्यवस्थित शिजले की याची साल काढायला सुद्धा अगदी सोपं जाते। तर सगळ्या बटाट्याची साल इथे मी काढून घेतली आहे। आता शिरा मस्त मऊ लुसलुशीत व्हावा त्यासाठी बटाटे किसून घ्यायचे आहेत। हाताने मॅश करायचे नाहीत कारण त्यामुळे बटाट्यामध्ये गुठळ्या राहतात। तर अशा पद्धतीने किसणीने बटाटे किसून घ्यायचे म्हणजे आपला शिरा सुद्धा मस्त मऊ लुसलुशीत होतो। तर सगळे बटाटे इथे किसून घेतले आहेत आणि बघू शकता बटाट्याचं मस्त मऊ लुसलुशीत असं मिश्रण इथे तयार आहे। आता बटाट्याचा शिरा करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक किंवा लोखंडी कढई घ्यायची कारण ॲल्युमिनियमच्या कढईला बटाटा चिकटतो। तर मोठ्या चमच्याने 5 चमचे एवढं साजूक तूप शिरा करण्यासाठी घातलं आहे। हा शिरा करण्यासाठी तूप थोडंसं जास्त लागते। आता तूप वितळल्यानंतर तयार जे बटाट्याचं मिश्रण आहे म्हणजे किसलेले जे बटाटे आहेत ते कढईमध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला बटाट्याला तूप शोषायला थोडासा वेळ लागतो, परंतु अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं। गॅसची फ्लेम मीडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवायची आणि याला सतत एक 12 ते 15 मिनिटे परतून घ्यायचं। बटाटा छान असा परतून घेतला की शिऱ्याला खूप छान रंग व चवसुद्धा येते। तर अशा पद्धतीने सतत आपल्याला एक 12 ते 15 मिनिट हे बटाटे परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ते स्लो ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं। बटाट्याने तूप शोषलं की अशा पद्धतीने चिकट होतो, काहीच हरकत नाही, याला सतत परतत राहायचं आहे। बटाटा व्यवस्थित परतून झाला की तूप यामधून सेपरेट होते। तर बघा जवळपास एक 15 मिनिटे मीडियम ते स्लो गॅसवर हा बटाटा इथे मी परतून घेतला, तुम्ही बघू शकता। आता बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित परतून झालं आहे, यामधून तूप सेपरेट होतं आहे आणि हे मिश्रण कढईला चिकटत नाही। तर आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत साखर। 400 ग्रॅम बटाटे घेतले आहेत, त्यासाठी 100 ग्रॅम साखर घातली आहे, वाटीने पाऊण वाटी। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु या शिऱ्यामध्ये साखर थोडीशी जास्तच हवी आहे म्हणजे शिरा चवीला छान लागतो। आता साखर या बटाट्याच्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची। जसजशी साखर यामध्ये मिक्स होते पुन्हा हे मिश्रण पातळ होते आणि चिकट होते, अजिबात घाबरायचं नाही। अशा पद्धतीने याला सतत परतत राहायचं आहे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत। तर बघा अशा पद्धतीने सतत परतत राहायचं, अजिबातही घाबरायचं नाही। तर साखर विरघळल्यानंतर साधारण 5-1 मिनिटे हा शिरा इथे शिजून घेतला आणि तुम्ही आता बघू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित असा आपला शिरा इथे तयार आहे। पुन्हा एकदा याचा मस्त असा गोळा होत आहे, कढईला कुठेही चिकटत नाही, तुम्ही इथे बघू शकता। तर आता या स्टेजला सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा वेलची पूड। वेलची पूड शिरा तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे याची चव व याचा वास टिकून राहतो। आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा केसरसुद्धा टाकू शकता। आता वेलची पूड घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत असा शिरा झाला आहे, कढईला कुठेही चिकटत नाही आहे। बघू शकता अगदी ओठाने खाता येईल असा मस्त मऊ लुसलुशीत हा शिरा होतो। ज्यांना उपवासाला तेलकट तिखट आंबट पदार्थ आवडत नाहीत त्यांनी हा उपवासाचा बटाट्याचा शिरा नक्की ट्राय करा। करायला सुद्धा खूप सोपा आहे आणि चवीला खूपच भन्नाट लागतो, कापसासारखा मऊ होतो, तोंडात टाकताच विरघळतो, शिवाय एक वेळेस खाल्लं की दिवसभर पोट भरल्यासारखं वाटते। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा बटाट्याचा शिरा घरी नक्की ट्राय करा। कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।